नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गोकुळ साखर कारखाना धोत्री यांनी 2025-26 गाळप ऊसाचे अद्यापपर्यंत एकही रुपया गेली 5 महिन्यापासून दिले नसल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान होऊन त्यांचा संसार व आरोग्य, शिक्षण, पुढील पिकासाठी लागणारा खर्च नाकीनऊ आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक चक्रच बंद पडले आहे. ऊसाची रक्कम 15 दिवसात देणे कायद्याने बंधनकारक असताना साखर आयुक्त पुणे व सहसाखर आयुक्त सोलापूर यांनी पुढील कारवाई का केली नाही? RRC 123 करून ही अद्यापपर्यंत कारखान्याची थकीत ऊसाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. या आंदोलनात 30 गावचे ऊस उत्पादक शेतकरी व महिला उपस्थित राहणार आहेत. यासाठी वरील अन्यायाच्या विरोधात दिनांक 25/5/2026 वार सोमवार ठीक दुपारी 12 वाजता पूनमगेट जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे ठिय्या आंदोलन करणार आहे. हे आंदोलन चारपुत्रा पार्क, इंदिरा गांधी स्टेडियम येथून वाजत गाजत भव्य मोर्चाच्या स्वरूपात उपोषणस्थळी येणार आहे. यावेळी अरविंद घोडके, ॲडव्होकेट उमेश पाटील, अंबादास जवळगे, प्रशांत सुरवसे, गणेश नरे आदी उपस्थित होते. नमस्कार, मी वर्षा अग्निवरे, मराठी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी. मी अमोल पाटील, दुर्गापूर तालुक्यातील वाघदरी गावचे शेतकरी. आता हे गोकुळ शुगरच्या विरोधात थकीत ऊस बिलचे आंदोलनाचं हे नियोजन आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी आहेत. जवळपास 47 गावचे शेतकऱ्यांचं हे आहे. 47 गाव आणि मागचे गेल्या वर्षीचं आणि त्याच्या गेल्या वर्षीचं 2 वर्षापासूनचं हे थकीत बिलाचं आहे. या वर्षीच्या चालू बिल हंगामात त्यांनी 7 महिन्यापासूनचं पेमेंट केलं नाही शेतकरी. आपण काढलेला कामाच्या कष्टाचा जो ऊस आहे त्याचं हक्काचं बिल आणलं ते कारखान्याला त्या सरकारला मागत नाही. आमचा हा प्रशासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात आहे की आमची इच्छा आहे जिल्हाधिकाऱ्यांनी सगळी मालमत्ता विकून आमची पेमेंट आमचं ठिय्या आंदोलन उपोषण महिला सुद्धा आहे. पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन आम्ही थांबणार नाही. आता आम्हाला आमदारांचे फोन आले, सभापती बरेच लोक म्हणजे तहसीलदार स्वतः आले, त्यांनी देखील आम्हाला विनंती केली की उठा म्हणून. पण शेतकऱ्याचे पैसे मिळेपर्यंत शेतकरी उठणार नाही. आता पेरणीचे दिवस आहेत, आम्हाला बियाला पैसे नाहीत, खाताला पैसे नाहीत, आमच्या लेकरांचं शिक्षण आहे, आता फीज भरणं आहे, ॲडमिशन आहे, आई वडिलांच्या औषध गोळ्याचा प्रश्न आहे. आणि शेतकऱ्याचे फक्त जनजीवन तेवढ्या पैशावर शेतावरच्या पैशावरच्या अवलंबून आहे. त्यामुळे आम्हाला जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्हाला आम्ही सगळे शेतकरी सर्व भागाचे सर्व शेतकरी आम्ही अशा पद्धतीने आमची रिक्वेस्ट आहे शासनाला आपल्या माध्यमातून. फक्त आम्हाला सकाळच्या वेळेस सकाळच्या प्रहाराच्या वेळेस सकाळी ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस प्रहार सकाळचा असतो त्यावेळेस आमच्या महिला भगिनी आहेत, शेतकरी वर्ग सगळे आहेत. आम्हाला इथे नैसर्गिक विजेची जरा व्यवस्था व्हावी, पाण्याच्या टँकरची व्यवस्था व्हावी. काल आंदोलन करताना आपण 42 टेम्परेचर असताना देखील मी मंडप मारताना देखील पोलीस लोकांनी येऊन त्रास दिला विनाकारण. अशा पद्धतीचं आम्ही शासनातून पैसे अनुदान मागत नाही. आमच्या हक्काचे पैसे आम्ही मागतोय. आमच्या हक्काचे पैसे आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार.